आणि बातमी सोलापूरमधून आहे। सोलापूरच्या माळशिरसमधील मार्कडवाडीमधील बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया अखेर थांबवण्यात आली आहे। पोलिसांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर चाचणी मतदान प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे। ईव्हीएमला विरोध करत गावकऱ्यांनी मतदान करण्याचा निर्णय घेतलेला होता। तर माळशिरस तालुक्यातील नागरिकांना एकत्र करून मोर्चा काढणार असल्याचं आमदार उत्तम जानकर यांनी म्हटलंय। दरम्यान मार्कडवाडीमधील प्रकार हा रणजितसिंह मोहिते पाटलांचा खेळ आहे आणि उत्तम जानकर हे केवळ प्यादे आहेत अशी घणाघाती टीका राम सातपुते यांनी केली आहे। सोबत माजी आमदार राम सातपुते जे आहेत। भाऊ काय सांगाल, खरं तर गावामध्ये तुमच्या विधानसभा मतदारक्षेत्रामध्ये तुमच्यावरती आक्षेप घेत ईव्हीएम वरती आरोप केला गेला आणि बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याचा प्रयत्न केला गेला। नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही जो शब्द वापरला की गावकऱ्यांनी केलं होतं, गावकऱ्यांनी नव्हतं केलं। हे रणजितसिंह मोहिते पाटलांच्या लोकांनी त्या ठिकाणी उत्तम जानकरला प्यादं बनवून अशा पद्धतीचं एक षडयंत्र रचवलं होतं की ईव्हीएमला कसं बदनाम करता येईल। मुळात लोकसभेला हे जिंकले त्यावेळेस ईव्हीएमचा यांना प्रॉब्लेम नव्हता, परंतु मार्कडवाडी गावामध्ये या ठिकाणी आपण 21,89,00,000 रुपयाचा निधी दिला। खरं तर तुम्ही असा दावा करताय की मोठ्या प्रमाणात विकास कामं केली, मात्र जानकर असं म्हणतायत की असं काही झालेलंच नाही आहे, इथे कुठे रस्ता झालेला नाही, कुठलाही विकास कामं अस्तित्वात नाही आहेत, असा त्यांनी जो फेर आरोप जो आहे तो तुमच्यावरती केलेला आहे। त्या गावामध्ये काय कामं झाले तुम्ही जाऊन बघा। त्या गावामध्ये वशा मारुती आपण 7 कोटी रुपये खर्चून त्या ठिकाणी एक चांगलं पर्यटन केंद्र विकसित केलं। ज्या गावाला रस्ते नव्हते त्या गावाला रस्ते दिले, अनेक कामं त्या गावामध्ये केले। उत्तम जानकर ज्या रस्त्याने गेले तो रस्ता मी केलाय 5 कोटी रुपयाचा मंजूर। मला वाटतं की रणजितसिंह मोहिते पाटलाचा हा नैतिक पराभव आहे। रणजितसिंह मोहिते पाटलांनी केलेल्या षडयंत्राची किंमत भविष्यात त्यांना मोजावी लागेल। कॅमेरामन विनोद उनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, माळशिरस, सोलापूर।